सत्ताधाऱ्यांनी सांगलीचा विकासच केलेला नाही असा आरोप करत महाविकास आघाडीनं सांगलीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याचं निश्चित केलंय। पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सांगलीला आतापर्यंत जे एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून परिचित आहेत ते जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी सुद्धा संभाव्य धोके ओळखत एकमेकांचा हात धरलाय। तर त्याच वेळेला विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असं म्हणत हातमिळवणी केली। जर आपण वेगवेगळं लढलो तर भाजपला फायदा होईल आणि हा राजकीय धोका ओळखून मवियानं सांगलीत आघाडीची घोषणा केली। खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत पुढचे 2 ते 3 दिवस त्या कालावधीत जागावाटपाची घोषणा केली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी एक प्रकारे जी मैत्रीपूर्ण भूमिका दाखवली त्याची सगळीकडे चर्चा होती। टोकातले मतभेद किंवा वाद बाजूला ठेवत अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या विशाल पाटलांना विश्वजित कदमांनी सर्वतोपरी मदत केलेली आणि विशाल पाटलांनी खासदारकी जिंकलेली। आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल। जागा वाटपाच्या साठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते। आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे। विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेस आहे, त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे। त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील। काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।